नमस्कार मित्रांनो, रेल्वे रिक्वायरमेंट बोर्डमध्ये वॅकन्सी निघलेली आहे फार्मासिस्ट पॅरामेडिकलसाठी. 17 ऑगस्टपासून मित्रांनो याची फॉर्म भरणे चालू झालेलं आहे. तर मित्रांनो ही आहे रेल्वे रिक्वायरमेंट बोर्डची ऑफिशियल वेबसाईट. तर मित्रांनो ह्याच्यावरती तुम्हाला इथे एक नोटिफिकेशन दिलेली आहे, ते ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे 17/8/2024 ते 16/9/2024 याची लास्ट डेट आहे. 16/9/2024 17/8/2024 ही त्याची स्टार्ट डेट आहे. तर मित्रांनो ते खाली आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे वॅकन्सी दिसतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इनिशियल पे दिसतील. टोटल मित्रांनो 1376 अशा वॅकन्सी आहेत टोटल RRB मध्ये. तर मित्रांनो आपण क्रिएट ॲन अकाउंट अँड ऑलरेडी हॅव अकाउंट, जर तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर ऑलरेडी हॅव अकाउंटवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्हाला इथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो क्रिएट ॲन अकाउंटवरती आपण क्लिक करूया. क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथं कॅन्डिडेट हू हॅज ऑलरेडी क्रिएटेड अकाउंट CN अँड टेक्निशियन्स सब इन्स्पेक्टर CREF कन्सल्टंट junior engineer are not required to the registration again. Login using same username and password. तर मित्रांनो तुमच्या इथं आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला कंट्री निवडायची आहे. कंट्री निवडल्याच्या नंतर मित्रांनो तुमचं इथे नेम टाकायचं आहे. ॲज पर मॅट्रिक्युलेशन 10वी क्लासच्या सर्टिफिकेटनुसार तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला यू हॅव चेंज नेम, तर याच्यावरती नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची इथे डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. तसेच दुसऱ्या ह्याच्यात पण डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे तुम्हाला, रिटाईप डेट ऑफ बर्थ. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. इथे पण जेंडर सिलेक्ट करायचं आहे. फादर मदर नेम हे टाकायचे असलं तर तुम्ही टाकून घेऊ शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला इथे आधार व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे. आधार व्हेरिफिकेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. हे बघू शकता इथे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. माय आधार डिटेल्स सेम ॲज पर मॅट्रिक्युलेशन. इथे क्लिक केल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे बघू शकता व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली यायचं आहे. अजून इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आयडेंटिफिकेशन प्रूफ द्यायचं आहे. तुम्हाला तुमच्याकडे काय जे आहे, आधार कार्ड जर नसेल तर तुम्हाला आयडेंटिफिकेशन प्रूफ ड्रायव्हिंग लायसन्स द्यायचं आहे. इश्यूइंग अथॉरिटी आणि ते प्लेस ऑफ इश्यू आणि तुमची डेट ऑफ इश्यू अशी हे टाकून घ्यायचं आहे. ते बघू शकता तुम्हाला इथे ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकून घेऊन इथे जनरेट ईमेल OTP वरती क्लिक करायचं आहे. दोन्ही टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड एक टाईप करायचा आहे आणि पुन्हा कन्फर्म पासवर्डवरती क्लिक करून तुमचा पासवर्ड टाईप करून तुम्हाला पहिलं अक्षर मित्रांनो तुमचं ह्याच्यामध्ये तुमचं कॅपिटल अँड दुसरं नंबरमध्ये असलं पाहिजे. आणि त्याच्याच नंतर मित्रांनो तुम्हाला इथे हे बघू शकता पासवर्ड तुम्हाला 2 वेळेस एंटर करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कॅप्चावरती क्लिक केल्याच्यानंतर प्रोसेसवरती क्लिक करून तुमचा क्रिएट ॲन अकाउंट RRBचं अकाउंट क्रिएट होऊन जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शकता ऑलरेडी हॅव अकाउंटवरती जायचं आहे. तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ॲड्रेस तुम्ही टाकून इथे पासवर्ड एंटर करून कॅप्चावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो हे बघू शकता तुमचं हे ॲप्लिकेशन फॉर्मचं हे ओपन झालेलं आहे. तर इथं दिलेलं आहे व्हेरियस कॅटेगरी पॅरामेडिकलसाठी वॅकन्सीज. तर तुम्हाला कुठे भरायचं असेल तर तुम्हाला इथे तुमचं निवडायचं आहे. मुंबई, पुणे, मुंबई, गुजरात, अजमेर अशा ठिकाणी तुम्ही भरू शकता. तर इथे तुम्हाला दिस डाटा फेस यू प्रिव्हियस डाटा इथं चेक करून तुम्हाला आता मित्रांनो हे फॉर्म फिलअप कसं करायचं आहे मी सर्व इन्फॉर्मेशन देत आहे. तर मित्रांनो इथे तुम्ही आल्याच्यानंतर तुम्हाला इथे मॅरिड अनमॅरिड इथे टाकून घ्यायचं आहे. कोणत्याचं रिजन टाकायचं आहे.
मदर टंग टाकायची आहे. इंग्लिश इथं चूज लँग्वेज एक्झामिनेशन इंग्लिश करायचे. नो मार्क असं करायचं. इथे तुमची कॅटेगरी निवडायची तुमची कोणती कास्ट आहे ते, आणि नेम ऑफ कास्ट इथं तुम्हाला टाकून घ्यायची आहे. आणि इथं सर्टिफिकेट नंबर तुमचा टाकून घ्यायचा आहे. सिटी ऑफ अथॉरिटी तुम्हाला कुठून सिटीमधून ते कास्ट सर्टिफिकेट भेटलं आहे त्याची सिटीचं नाव टाकून द्यायचं आहे. इश्यू स्टेटचं नाव टाकायचं आहे. इश्यू डेट टाकायचं आहे. डू यू विश यू फ्री रेल ट्रॅव्हल म्हणजे तुम्हाला इथे नो करायचं आहे. जर तुमच्याकडे असेल तर नाही करायचं आहे. इथे अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुमचं डॉक्युमेंट तिथं अपलोड करून घ्यायचं आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे OBC नॉन क्रिमिनल जर असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. जर नसेल तर नो करायचं आहे. तिथं त्याचं OBC नॉन क्रिमिनल जर असेल तर त्याचा सर्टिफिकेट नंबर टाकून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुमच्याकडे असेल तर टाकू शकता. पुन्हा EWS सर्टिफिकेट जर असेल तर मित्रांनो तुम्हाला तसंच टाकायचं आहे. तुमच्याकडं EWS सर्टिफिकेटचा नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. हे बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. तसेच मित्रांनो तुमचं इथे ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्हाला स्टेट, डिस्ट्रिक्ट सर्व ॲड्रेस टाकायचा आहे. सिटी, पिनकोड तसंच इकडे सेम एज अबाववरती इकडून टाकून घ्यायचं आहे आणि सेव्हवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो मॅक्झिमम साईज तुमची 50 KB आणि PDF तुमचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. तर मित्रांनो हे आपलं प्रोसेस झालेली आहे. तर आता EX सर्व्हिसमॅन जर कुठे तुम्ही जॉब करत असाल तर इथं टाकून द्यायचं आहे. जर असाल तर तुम्ही इथे रँक तुमची टाकून घ्यायची आहे. डेट ऑफ अटेन्शनमध्ये जायचं आहे. इथं एनी स्टील डिफेन्स सर्व्हिस फोर्समध्ये असेल तर तुम्ही इथं टाकून घ्यायचा. येस नो करायचं आहे तुम्हाला. तिथलं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. तसेच मित्रांनो इथं नेम ऑफ करंट डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंटचं नाव टाकायचं आहे. तर इथं आपण नो केलेलं आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जर असेल तर तुम्हाला येस करायचं आहे. तिथं सिलेक्ट करून टाकायची तुम्हाला डिसेबिलिटी काय आहे, कॅटेगरीज. तसेच मित्रांनो किती पर्सेंटेजमध्ये डिसेबिलिटी आहे ते पण तुम्हाला इथं टाकायचं आहे. हे बघू शकता. DWS जर सर्टिफिकेट जर असेल तर तुम्हाला इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. जर नसेल तर नो करून घ्या तुम्ही. हे बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा सर्टिफिकेट नंबर पण टाकून घ्यायचा आहे. तुमच्याकडे कोणतंही त्याच्यातलं इश्यूइंग अथॉरिटी, डेट ऑफ इश्यू. तसेच डिटेल्स ऑफ सर्व्हिस रेल्वे ॲप्लिकेशन. तुम्ही आर यू एम्प्लॉई इन इंडियन रेल्वे जर नसेल तर नॉट ॲप्लिकेबलवरती क्लिक करायचं आहे. असेल तर स्टेट गव्हर्नमेंट असं तुम्ही इथे क्लिक करू शकता. तसेच मित्रांनो हे आहे तर तुमचे बँक डिटेल्स रिफंड ऑफ फ्री. तुम्हाला इथे तुमचं नाव टाकायचं आहे, अकाउंट नंबर टाकायचं आहे, कन्फर्म अकाउंट नंबर, IFC आणि बँक नेम ऑफ बँक अँड बँक ॲड्रेस तुम्हाला इथे सर्व फिलअप करून घ्यायचं आहे. तुमचं काही कारणास्तव मग त्रुटी झाली तर तुमचं अकाउंटमध्ये तुमचे पैसे रिफंड होऊन जातील. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे बँक डिटेल्स भरायची आहे. हे बघू शकता. सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे चांगल्या प्रकारे भरून घ्यायची आहे. ओनली IFSC नंबर, IFSC कोड आर यूज्ड फॉर रिफंड. फिल देम विथ. तसंच मित्रांनो तुम्ही इथे सेव्ह बटनावरती तुम्ही क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्याला भरायची आहे एज्युकेशन डिटेल्स. एज्युकेशन डिटेल्समध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचा 10वीचा मार्कशीट वगैरे, स्टेट कुठून आहे, डिस्ट्रिक्ट कुठून आहे आणि बोर्ड कुठलं आहे आणि इयर ऑफ पासिंगमध्ये तुम्हाला तुमचं इयर ऑफ पासिंग टाकून घ्यायचं आहे. तसेच मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचं डिग्री डिप्लोमा कुठं झालेली ते पण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आणि 12वी कुठं झाली ते पण त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. तर आपण क्वालिफिकेशन 12वीचं टाकून घेऊ. स्टेट राजस्थान, डिस्ट्रिक्ट आणि बोर्ड कुठलं आहे ते पण टाकलं आहे.
हे बघू शकता नर्सिंगसाठी किती वॅकन्सी आहे तिथे सर्व काही दिलेले आहे. सर्टिफिकेट ॲज अ रजिस्टर नर्स, BSc नर्सिंगसाठी इथे, आणि कार्डियक टेक्निशियन आणि क्लिनिक्स अँड 10+2 वर्षाचा डिप्लोमा, 12+2 वर्षाचा डिप्लोमावरती पण तुम्ही इथे अप्लाय करू शकता, किंवा बी फार्मसी स्टुडंट पण इथे अप्लाय करू शकता. तर मित्रांनो इथे तुम्हाला जी 10वी-12वीचं तुम्हाला इथे इथं टाकून घ्यायचं आहे. तुमचं कशामध्ये झालेलं आहे, सायन्स विथ बायोलॉजीवरती टाकून घ्यायचं आहे, स्टेट टाकून घ्यायचं आहे, डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे मित्रांनो तुमचा, आणि तुमचं बोर्ड टाकून घ्यायचं आहे. जिथलं पण बोर्ड आहे तुम्हाला ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग टाकून घ्यायचं आहे. इयर ऑफ पासिंग तुम्ही कधी झालेलं ते इथे टाकून घ्या. हे बघा आपल्या इथे माहिती चांगली पूर्णपणे भरलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं क्वालिफिकेशनमध्ये टाकून घ्यायचं आहे. तुमची डिग्री वगैरे कोणती झालेली आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. BSc झालेली आहे, तुमचं फार्मसी झालेली आहे, इथे तुम्हाला बॅचलर ऑफ डिग्री कोणतं पण झाले ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा भरपूर सारे कोर्स इथे तुम्हाला अवेलेबल दिसतील. BSc नर्सिंग इथे टाकल्यानंतर तर तुम्हाला BSc नर्सिंग टाकायचं, स्टेटमध्ये तुमचं डिस्ट्रिक्ट, आणि पुन्हा तुम्हाला तुमचं नेम ऑफ कॉलेजचं इथं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याचं इयर ऑफ पासिंग टाकून घ्यायचं आहे तुम्हाला इथे. इयर ऑफ पासिंग टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. हे बघू शकता. वर्क एक्सपिरियन्स जर असेल तर मित्रांनो तुम्हाला इथे वर्क एक्सपिरियन्स पण टाकून घ्यायचा आहे. कशामध्ये तुम्ही एक्सपिरियन्स केलेला आहे, इन हाऊस ट्रेनिंग, प्रॅक्टिस, एक्झामाइन अँड इंटर्नशिप ट्रेनिंग, हॉस्पिटल अँड कार्डिओपल्मनरी पंप टेक्निशियन्स. जर तुम्ही ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स जर असाल तर तुम्हाला इथे प्रेझेंट और पास्टमध्ये इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. फॉर्म डेट आणि फ्रॉम ते तुम्हाला टाकून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे हे वर्क एक्सपिरियन्स टाकल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो पुढं हे बघू शकता तुम्हाला इथे BSc नर्सिंग स्टडी केमिस्ट्री, एनी ब्रँच केमिस्ट्री पण तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर मित्रांनो तसेच आल्याच्यानंतर मित्रांनो पुढे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक फोटो तुमचा अपलोड करून घ्यायचा आहे. हे बघू शकता इथे फोटोमध्ये असं तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड असलं पाहिजे, आणि फोटोमध्ये ब्लॅक वगैरे बॅकग्राऊंड चालणार नाही ते, असं त्यानं सांगितलेलं आहे. फोटो प्रॉपरमध्ये असला पाहिजे. हे बघू शकता 240 ते 320 px. इट शुड बी साईज 35 mm ते 45 mm 320 अशामध्ये असली पाहिजे. तर मित्रांनो तुमची जर फोटोची साईज कमी करायची असेल तर आय एम रेझर ह्या ॲप्सवरती जाऊन तुम्ही तुमची फोटोची साईज कमीमध्ये करू शकता. 320 ते 240 पिक्सलमध्ये तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे. तर ह्या वेबसाईटमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या फोटोची साईज कमी करून दिली जाईल. हे बघू शकता इथे फोटोची साईज कमी झालेली आहे, आणि इथं तुम्ही हे तुम्हाला जेवढे पिक्सल्समध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे पिक्सल्समध्ये तुम्हाला इथे फोटोज तुम्हाला भेटून जाईल. हे 320 px ते 240 किती KB तुम्हाला पाहिजे ते पण इथे KB बनवून दिलं जाईल. ह्या ॲपद्वारे iamrezier.com वरती तुम्हाला जाऊन तुमच्या फोटोची साईज इथून तुम्ही कमी करू शकता. हे बघू शकता आपला फोटो इथे अशा प्रकारे अपलोड झालेला आहे. तुम्ही इथे झूम इन झूम आउट पण करू शकता. हे बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे या बटनावरती क्लिक करून तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तुम्ही फोटोची साईज कमी जास्त पण ह्या इथे करू शकता.
हे बघू शकता आता आपला फोटो अपलोड झालेला आहे आणि इथे तुम्हाला तर मित्रांनो तुमच्यासमोर एक असा फॉर्म सिलेक्ट होईल. क्लिक प्लस बटनावरती तुम्हाला तुमच्या इलिजिबल पोस्ट निवडायचे आहेत. कॅट 1 NWR नर्सिंग अँड कॅट 5 NWR फील्ड वर्कर. तर मित्रांनो तुम्हाला इथे प्लस बटनावरती क्लिक करायचे आहे. तुमच्यासाठी ह्या 2 इलिजिबल पोस्ट आहेत. हे बघू द्या, इलिजिबल पोस्टवरती तुम्हाला इथे प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. हे बघू शकता. क्लिक बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो प्लस बटनावरती क्लिक आणि इकडे तुमच्या ह्या पोस्ट येऊन जातील. तुम्हाला आय हवं ह्याच्यावरती क्लिक करून खाली तुम्हाला हे सर्व वाचून तुम्हाला इथे प्लेस जिथून तुम्ही प्लेसवरून भरला आहे तो प्लेसचं नाव टाकून द्यायचं आहे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करून क्लिक करायचं आहे. तसंच मित्रांनो तुम्ही इथे तुमचा फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे. हे तुम्ही सगळं काळजीपूर्वक रीड करून तुम्ही याचं पेमेंट करू शकता. मित्रांनो तुमची पेमेंटची फीस आहे 250 रुपये आणि तुम्ही याचे ऑनलाईन पेमेंट UPIद्वारे नेट बँकिंग थ्रू पेमेंट करू शकता. तर हे बघू शकता डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि UPI QRद्वारे ह्याचं पेमेंट तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता. हे तुम्हाला इथे कार्ड नंबर, तुमचा कार्ड होल्डर नाम टाकायचं इथे. तर मित्रांनो आपण याचं पेमेंट करण्यासाठी आपण नेट बँकिंगचा वापर करू. हे बघू शकता पेमेंट रिसिप्ट इथं आपल्याला सक्सेसफुली रिसीव झालेले आहे. हे आपण पेमेंट ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. तर मित्रांनो हे आहे आपलं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. पेमेंट पण इथे कंप्लीट झालेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि व्ह्यू ॲप्लिकेशनवरती केल्याच्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन तुम्हाला इथे दिसून जाईल. तर मित्रांनो धन्यवाद. जर नवीन आला असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.